इयत्ता 8वी, विषय भूगोल, धडा 2, पृथ्वीचे अंतरंग. प्रस्तावना. मुलांनो, आपण पृथ्वीच्या ज्या भागावर राहतो त्याला पृथ्वीचा पृष्ठभाग असं म्हणतात. तर पृथ्वीचा अंतर्गत भाग म्हणजे जमिनीच्या आतील भाग होय. आज आपण या पाठात पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेल्या भूकंप, ज्वालामुखी, खडकांचे प्रकार इत्यादी विषयींची उजळणी करू. थोडे आठवूया. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जा लहरी निर्माण होतात व त्या भूपृष्ठाला येऊन थडकतात. त्यांच्या थडकण्याने भूपृष्ठ हादरते किंवा भूपृष्ठाला धक्के बसतात. त्याला भूकंप म्हणजेच जमीन हादरणे असं म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असं म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्यालाच ज्वालामुखी म्हणतात. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. हे पदार्थ द्रव, वायू व घन किंवा स्थायू स्वरूपात असतात. तसेच हे पदार्थ उष्ण असतात. मुलांनो, या सर्व गोष्टींवरून तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाची कल्पना येते किंवा माहिती मिळते. आता आपण या प्रक्रिया कशा पद्धतीने घडतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग करून पाहू. करून पहा. प्रथम अर्धा लिटर दूध तापत ठेवा. दूध तापून उकळी आल्यानंतर तापवणे बंद करा. आता दुधाच्या पातेल्यावर झाकण ठेवा. मुलांनो, हे झाकण 10 मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर 10 मिनिटांनी पातेल्यावर ठेवलेले झाकण बाजूला करा व थोडे तिरपे धरा. त्यानंतर काय होते ते पहा. दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात आहे याचं निरीक्षण करा. हा पदार्थ बाजूला करा. या पदार्थाचे व दुधाचे तापमान यातील फरक समजून घ्या. पाहिलंत मुलांनो, दूध तापत ठेवले होते तेव्हा ते द्रव स्वरूपात होते. दूध तापल्यानंतर दुधाला उकळी आली आणि त्यातून वाफा बाहेर येत होत्या. तसेच पातेल्यावरील झाकणावर जलबिंदू म्हणजेच पाण्याचे कण जमा झाले होते. नंतर दुधावर एक घन पदार्थ जमा झाला. हा घन पदार्थ म्हणजेच दुधावरील साय होय. हा पदार्थ दुधातून बाजूला काढला असता त्याचे तापमान हे पातेल्यातील दुधापेक्षा थंड होते. भौगोलिक स्पष्टीकरण. मुलांनो, मागील प्रयोगात आपण पाहिलं की दुधावर तयार झालेली साय आतील दुधाच्या तापमानापेक्षा थंड होती. यावरून असं म्हणता येईल की पातेल्यातील साईचा थर प्रथम थंड झाला तर त्याखालील दूध त्या मानाने गरम व द्रवरूप राहिले. या प्रयोगात जसे दुधाच्या बाबतीत झाले अगदी तसेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेतही झाले असावे. पृथ्वी हा सौरमालेतील ग्रह आहे. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली. याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी अतिशय उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस होत गेली. म्हणजेच आपण राहतो तो आहे पृथ्वीचा पृष्ठभाग. तर प्रथम पृथ्वीचा हा पृष्ठभाग थंड झाला. त्यानंतर हळूहळू पृथ्वीच्या अंतर्गत भागातील काही भाग थंड झाला. पृथ्वीची थंड होण्याची क्रिया पृष्ठभागापासून म्हणजे बाह्य भागापासून सुरू झाल्याने व भूकवचास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असल्याने भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती वाढत वाढत जाते. तसेच पृथ्वी भूपृष्ठापासून विशिष्ट खोलीवर अंतरंगात अर्धद्रव स्वरूपात आहे.
मुलांनो, पृथ्वीचे अंतरंग कशा स्वरूपाचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगात काय काय आहे? याबाबत आजही मानवाच्या मनात उत्सुकता व कुतूहल आहे. पृथ्वीच्या पृष्ठातून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत भाग होय. अंतरंगाचे एकात एक असे 3 मुख्य थर आहेत. त्यांना भूपृष्ठापासून अनुक्रमे भूकवच, प्रावरण आणि गाभा असे म्हणतात. तर अशा या पृथ्वीच्या संपूर्ण अंतरंगाचा अभ्यास मानवाला करता आलेला नाही, कारण जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. त्यामुळे मानवाला पृथ्वीच्या अंतरंगाचे निरीक्षण करणे आजपर्यंत शक्य झालेले नाही. त्यामुळे जमिनीच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करणाऱ्या भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतींनी अभ्यास करून काही अनुमाने म्हणजे निष्कर्ष काढले आहेत. त्यासाठी त्यांनी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा प्रामुख्याने अभ्यास केला. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. हा तप्त लाव्हारस भूपृष्ठाच्या भेगांमधून वर आल्यानंतर भूपृष्ठावर पसरतो. हा तप्त लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरंगांची रचना कशी असू शकते हे समजून घेता आले. उदाहरणार्थ, खनिजे प्राप्त करण्यासाठी खाणींमध्ये खोदकाम केले जाते. अशा खाणींमध्ये खोदकाम करत खोलवर गेल्यास तापमान वाढत वाढत गेल्याचे आढळून येते. तसेच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून बाहेर येणारा लाव्हारस तप्त असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. मुलांनो, आपण नेहमी बातम्यांमधून ऐकत व वाचत असतो की पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या भागात भूकंप झाला. म्हणजेच पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात. त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून भूपृष्ठांपर्यंत प्रवास करतात. या भूकंप लहरींची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगांच्या रचनेबाबत अंदाज लावले जातात. भूकवचाचा अभ्यास करण्यासाठी मानवाने विंधन छिद्रे पाडली आहेत. म्हणजेच भूपृष्ठाला विहिरींसारखे खोल खड्डे खोदून भूकवचाचा अभ्यास केला जातो. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीच्या अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. तसेच ती अतिशय तप्त होती. हळूहळू तिच्यातील उष्णता बाहेर पडत जाऊन ती थंड होत गेली. त्यानंतर पृथ्वीला द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. अनेक वर्षांनंतर पृथ्वीचा बाह्य भाग म्हणजे पृष्ठभाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच भूकवच असे म्हणतात. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. पृथ्वीचे अंतरंग. मुलांनो, आता आपण पृथ्वीचे अंतरंग कसे आहे याची माहिती एका प्रयोगाद्वारे घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. प्रथम बाजारात मिळतात तसे लाल, पिवळ्या व निळ्या रंगांचे मातीचे गोळे घ्या. हे गोळे घेताना लाल रंगाचा गोळा थोडा मोठा घ्या. आता पिवळ्या रंगाचा गोळा गोल आकारात लाटून घ्या. त्यानंतर तयार झालेल्या पोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरणपोळी करताना पोळीत पुरण भरतात, त्याचप्रमाणे लाल रंगाचा गोळा त्या पिवळ्या रंगाच्या लाटलेल्या पोळीत भरून घ्या आणि त्याला घनगोलाचा आकार द्या. आता निळ्या रंगाचा गोळा पिवळ्या रंगाप्रमाणे लाटून घ्या. त्यानंतर या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळा भरून याचाही घनगोल तयार करून घ्या. हा घनगोल तयार झाल्यानंतर आता पृथ्वी गोलावर जसे खंड दाखविलेले असतात तसे खंड या घनगोलावर पिवळ्या रंगाने दाखवा. पहा मुलांनो, पृथ्वीचा गोल तयार झालाय. हा पृथ्वी गोल अगदी बरोबर मधून कापला की आपल्याला पृथ्वीचे अंतरंग दिसेल. पृथ्वीच्या अंतरंगाप्रमाणे विविध थर आपल्याला दिसतील. सर्वात वरचा निळ्या रंगाचा थर म्हणजे पृथ्वीचे भूकवच आहे.
तर पिवळ्या रंगाचा भाग म्हणजे प्रावरण आहे. अशा तऱ्हेने आपण तयार केलेल्या पृथ्वी गोलाच्या सहाय्याने पृथ्वीच्या अंतरंगातील रचना समजून घेता येईल. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीच्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान व घनता यांचा समावेश होतो. या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रामुख्याने 3 विभाग आहेत. 1. भूकवच, 2. प्रावरण आणि 3. गाभा. अशा 3 प्रमुख विभागात भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत पृथ्वीचे अंतरंग विभागले आहे. भूकवच. पृथ्वीचे भूकवच म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग होय. या भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे भाग पडतात. खंडीय भूकवचात जमिनीचा भाग येतो, तर महासागरीय भूकवचात समुद्र किंवा पाण्याचा भाग येतो. प्रावरण. भूकवचाच्या खालचा थर म्हणजे प्रावरण होय. प्रावरणात उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे भाग पडतात. प्रावरणाची जाडी 2870 किलोमीटर आहे. गाभा. प्रावरणाच्या खालच्या भागास पृथ्वीचा गाभा असं म्हणतात. याचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग केले जातात. भूकंपाच्या लहरी बाह्य गाभा व प्रावरणाच्या सीमेजवळ लुप्त होतात. भूकवच. मुलांनो, समोरच्या शंकू आकाराच्या आकृतीवरून तुम्हाला पृथ्वीचे भूपृष्ठापासून ते केंद्रापर्यंत अंतरंग कसे आहे ते समजले असेलच. तर आता आपण यातील विविध भागांची सविस्तर माहिती घेऊ. प्रथम आपण पृथ्वीचा सर्वात वरचा भाग जो भूकवच आहे त्याची माहिती घेऊ. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. खंडीय कवचाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. तर भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणींखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते. तर सागरपृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. हे या आकृत्यांवरून लक्षात येईल. भूपृष्ठाकडून भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमानाच्या वाढीच्या प्रमाणात घट होते. म्हणजे तापमान वाढण्याचे प्रमाण कमी होते. पुन्हा गाभा क्षेत्रात तापमानात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळते. जर 100 अंश सेल्सिअस तापमान असलेले पाणी एवढे गरम असते तर 6000 अंश सेल्सिअस तापमानाला काय अवस्था होत असेल. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रभागी प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता आहे. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्याचे 2 उपविभाग पडतात. 1. खंडीय कवच. भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहेत. या मूलद्रव्यांचे प्रमाण खंडीय भागात अधिक असल्यामुळे या थराला पूर्वी सियाल असं म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रेनाइट प्रकारचे खडक आढळतात. 2. महासागरीय कवच. हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम या मूलद्रव्यांच्या संयुगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असं नाव होतं. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. पदार्थांची घनता म्हणजे
त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूंची घनता तेवढ्याच वस्तुमानाच्या मोठ्या पण हलक्या वस्तूपेक्षा जास्त असते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवं की भूकंपशास्त्रज्ञांना खोलीनुसार भूकंप लहरींच्या वेगातील होणाऱ्या बदलांच्या कलांमध्ये अनेक विलगता सापडल्या. त्यावरून त्या खोलीवर असलेल्या पदार्थांच्या घनतेचा अभ्यास करून त्यांनी तेथील स्थितींबद्दल किंवा पुढे अंतरंगातील वेगवेगळ्या थरांबद्दल अंदाज बांधले. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कॉन्रॅड या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता असं नाव दिलं आहे. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं त्याचं नाव मोहोरोव्हिसिक होतं. त्यामुळे या विलगतेला मोहो विलगता असं नाव देण्यात आलं. प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली, म्हणून त्या विलगतेला गटेनबर्ग विलगता असं नाव देण्यात आलं. मुलांनो, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये तुम्हाला समोर दाखविलेली आहेत. या मूलद्रव्यांसमोरील बाणावरून हे समजतं की यातील काही मूलद्रव्ये ही कमी घनतेची आहेत, तर काही मूलद्रव्यांची घनता जास्त आहे. कमी घनता सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम. जास्त घनता निकेल, आयर्न. प्रावरण. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग म्हणजे भूकवच होय. या भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे आकृतीत दाखविल्याप्रमाणे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते, म्हणजेच शिलारस या भागात वाहत असतो. याच भागात शिलारस कोठी आढळतात. या उच्च प्रावरणातून ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळी हा शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असंही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने याच भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वतनिर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे. या ठिकाणच्या खडकांच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण वाढत जाणारा दाब हे आहे. तर निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. अशी प्रावरणाची रचना आढळून येते. गाभा. मुलांनो, प्रावरणाच्या खालचा भाग म्हणजे गाभा होय. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजे गाभा होय. गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. बाह्य गाभा. गाभ्यातील वरचा भाग म्हणजे बाह्य गाभा होय. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. मुलांनो, भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग
या भागात कमी होतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थांचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे वरती जाणारे प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असंही म्हणतात. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातापासून संरक्षण होते. सौर वात म्हणजे सूर्याच्या वातावरणाच्या उच्च भागातून बाहेर पडणाऱ्या भारित कणांचा प्रवाह होय. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असं म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे व महत्वाचे आवरण आहे. हे समोर दाखविलेल्या आकृतीतून स्पष्ट होते. अंतर्गाभा. अंतर्गाभा म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात शेवटचा भाग होय. अंतर्गाभा हा बाह्य गाभ्याखाली असतो. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर खोलीपर्यंत म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आढळतो. हा पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग असून तो घन म्हणजेच स्थायू रूपात आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी असते. या थरात काही प्रमाणात लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्यामुळे त्यास निफे असेही म्हणतात. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. मुलांनो, पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे म्हणजेच केंद्राचे तापमान अतिशय जास्त असते. ते साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. मुलांनो, पृथ्वीच्या अंतरंगात गेल्यास आपले वजन वाढत जाईल, कारण जसजसे पृथ्वीच्या अंतरंगात जाऊ तशी घनता वाढत जाते. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलांनो, या आकृत्या पहा. या आकृतीत भूकंप लहरींच्या वेगाचे वक्र दिले आहेत. आकृती अ चे निरीक्षण करा. त्यात तुम्हाला दिसेल की डावीकडील वक्र दुय्यम म्हणजेच सेकंड लहरींचा वेग दाखवतो, तर उजवीकडील वक्र प्राथमिक म्हणजेच प्रायमरी लहरींचा वेग दाखवतो. दुय्यम लहरींच्या वक्रात अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो. आकृतीमधील टिंबाच्या सहाय्याने काढलेला वक्र हा या वेगाचा सरासरी कल दाखवतो. दुय्यम लहरींचा वक्र 2900 किलोमीटर खोलीजवळ अचानक संपलेला आढळतो. प्राथमिक लहरींच्या वक्रात देखील बदल होताना दिसतात. प्राथमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे 2900 किलोमीटर पर्यंत सतत वाढतो. दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 किलोमीटर प्रति सेकंदाच्या दरम्यान आहे. आलेखामध्ये वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो, म्हणजेच या ठिकाणी दुय्यम लहरी शोषल्या जातात. गाभा क्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाहीत. प्राथमिक लहरींचा वेग 2900 किलोमीटर खोलीवर 12 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. मात्र बाह्य गाभ्यात प्रवेश करताना हा वेग 8 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी होतो. हे टिंब रेषेने दाखविलेल्या वक्रावरून लक्षात घ्या. या वक्रांच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर्गाभ्यातील पदार्थांची घनता किती असू शकेल याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. आकृती आ मध्ये अंतरंगाच्या घनतेचा वक्र दिला आहे. याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर
गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे वक्राद्वारे दाखवले आहे. पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढते व त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते व केंद्रापाशी ते शून्यवत होते असे वक्रावरून दिसते. शोधा पाहू. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय आणि तो कशासाठी साजरा करतात? वाढते जागतिक प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सध्याच्या स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीची आठवण प्रत्येकाला करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.